हॅलो माझ्या कलाकार मित्रमैत्रिणींनो, मला खूप छान वाटलं तुमचं अमेझिंग रिस्पॉन्स बघून. कारण मला बऱ्याच जणींनी त्यांच्या मुलांचं माझं चित्र बघून चित्र काढतानाचे फोटो पाठवलेत, व्हिडिओ पाठवलेत. ते बघून मला इतकं छान वाटलं की मी जी कला शिकवते आहे त्याचा बऱ्याच जणांना फायदा होतो आहे आणि काही जण उपयोग पण त्याचा करून घेत आहेत. तर त्यासाठीच मी आता जराही वेळ न घालवता पार्ट 2 पब्लिश करते आहे. नक्कीच तुम्हाला याचा पण फायदा होईल. तर सुरू करूया आपण या सेकंड पार्टला. सर्वात आधी आपण एक आयत काढून घेऊया ज्याच्यामध्ये आपल्याला चित्र काढायचं आहे मेन. तर आधी मी आयत काढला. आता ह्या रेषा वापरण्यासाठी आपण फुटपट्टी पण वापरू शकतो, पण शक्यतो असा प्रयत्न तुम्ही करा की हातानंच आपल्याला ह्या रेषा काढता येतील, जेणेकरून आपल्याला आधी आपण जी मागच्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस केली त्याचा आपल्याला इथं फायदा करून घ्यायचा आहे. या व्हिडिओमध्ये आपण रिलेटिव्ह ऑब्जेक्ट्स कसे काढायचे ते मी तुम्हाला शिकवणार आहे. ह्याच्यासाठी एक निसर्गचित्र मी सिलेक्ट केलं जे सुरुवातीला मी दाखवलं. आधी एका आयतामध्ये मी 2 भाग करून घेतलेले आहेत. आता आपल्याला डोंगर, झाड, घर हे जे अगदी फेमस निसर्गचित्र असतं, जे आपण अगदी लहानपणापासून काढलेलं आहे, तेच मी फक्त आपल्याला रिॲलिस्टिक पद्धतीनं कसं काढता येईल ते दाखवते आहे. तर आता घर हे 3D वाटण्यासाठी त्याचे आपल्याला डायमेन्शन्स कसे काढायचे आहेत ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवते. आधी हे घर आपल्याला 3D वाटलं पाहिजे, मागचे डोंगर आहेत ते पण 3D वाटले पाहिजेत. आता मी एक बाजूला झाड काढणार आहे, ते पण रिॲलिस्टिक जास्तीत जास्त आपल्याला कसं काढता येईल हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे, ज्याचा तुम्हाला फायदा होईल. आता कुठलीही गोष्ट लांब दाखवायची आहे, जवळ दाखवायची आहे, ह्याच्यानुसार आपल्याला त्याचे आकार कसे काढायचे हे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की रिलेटिव्ह ऑब्जेक्ट्स कसे काढतात ते मी तुम्हाला उदाहरणानिशी शेवटी दाखवणार आहे. आता डोंगर हा कधीही घरापेक्षा मोठा असतो, पण चित्रामध्ये आपल्याला घर आणि झाड मोठं दिसतं आहे आणि डोंगर लहान दिसत आहेत. तर त्याचं कारण का, तर घर पुढे आहे, झाड पुढे आहे आणि डोंगर मागे आहेत, लांब आहेत आपल्यापासून, त्यामुळे ते आकारानं लहान आहेत आणि घर हे आपल्या नजरेच्या जवळ आहे म्हणून ते मोठं दिसतं आहे आपल्याला. तर हे लांब जवळचं शेडिंग कसं करायचं मी तुम्हाला दाखवते. आता आपल्याला आधी इथे सनलाईट इमॅजिन करावं लागेल, जो आपल्याला उजव्या हाताच्या कोपऱ्यामध्ये सूर्य आहे असं आपण इमॅजिन करू. आधी त्या दृष्टीनं आपण शेडिंग सुरू करतो आहे. तर हा सर्वात समोरचा डोंगर आहे, आधी जो मी आता शेडिंग चालू केलं आहे तो सर्वात समोरचा डोंगर आहे. तर त्याचा शेडिंग आपल्याला कसं करायचं हे मी दाखवते तुम्हाला. उजव्या हाताच्या कोपऱ्यामध्ये सूर्य आहे. तर सूर्य हा क्षितिजाच्या जवळ तेव्हाच असतो जेव्हा एकतर सूर्योदय होत असतो किंवा सूर्यास्त होत असतो. तर आपल्याला इकडे सूर्यास्ताच्या जवळ असलेला सूर्य आहे, म्हणजे आपण त्यावेळेचा सनलाईट दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे ह्याच्यामध्ये. तर सुरुवातीला मी डोंगर जे आहेत त्यांचं शेडिंग करते आहे. तर सगळ्यात समोरचा जो डोंगर आहे त्याच्यामध्ये आपल्याला शॅडोज ज्या दाखवायच्या आहेत त्या कम्पॅरेटिव्हली डार्क असणार आहेत, आणि जो जास्तीत जास्त लांबचा डोंगर आहे त्याच्यावरच्या जे शॅडोज आहेत किंवा त्याच्यावर जो पडणारा प्रकाश जो आहे, तर त्याचं आपल्याला जे शेडिंग करायचं आहे ते लाईट होत जाणार आहे, फेंट होत जाणार आहे, कारण ते दूर आहेत. आणि जे सगळ्यात अलीकडचा ऑब्जेक्ट असतो, म्हणजे आता समजा इथे घर आहे किंवा झाड आहे, ह्याच्यावरचं शेडिंग हे डोंगरापेक्षा कम्पॅरेटिव्हली आणखीन डार्कर असणार आहे. तर ते कसं ते तुम्हाला दिसेलच. आता रिलेटिव्हिटी कशी दाखवायची ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते. तर ज्या डोंगराच्या वर सूर्य आपण दाखवला आहे त्या डोंगराचं शेडिंग आधी आपण ज्याचं शेडिंग केलं त्याच्यापेक्षा वेगळं असणार आहे, कारण त्या डोंगराच्या डोक्यावर सूर्य आहे साधारण. तर त्याचं शेडिंग हे आधी आपण ज्याचं शेडिंग केलं त्याच्यापेक्षा वेगळं असणार आहे. त्याच्यावरती पडणारा उजेड हा वेगळा असणार आहे, तो वरच्या बाजूनं असल्यामुळं त्याच्या खालच्या बाजूला आपण थोडंसं डार्कर शेडिंग केलं आहे कम्पॅरेटिव्हली. आता जो बाजूला लेफ्ट साईडला जो डोंगर आहे त्याचं शेडिंग डार्कर आहे, कारण तो सूर्याच्या सगळ्यात लांब आहे, सूर्यापासून सगळ्यात लांब आहे.
आणि सगळ्यात अलीकडचं आहे, त्यामुळे त्याचं शेडिंग हे उजव्या हाताच्या डोंगरापेक्षा वेगळं आहे. तर हे शेडिंग आपण जे करतोय त्याच्यामुळेच आपोआपच रिलेटिव्हिटी आपल्याला दाखवता येते चित्रामध्ये, की कुठला डोंगर म्हणजे सनलाईटपासून आपल्याला जवळ आहे किंवा त्याच्यापासून लांब आहे, कुठला डोंगर आपल्यापासून लांब आहे किंवा कुठलं ऑब्जेक्ट आपल्यापासून लांब आहे किंवा जवळ आहे. हा सगळा शॅडोजचा गेम आहे. किंवा आपण जे डार्क लाईट शेडिंग करतो हे सगळं रिलेटिव्हिटी दाखवण्यासाठी आपल्याला खूप उपयोगी पडतं. आता जास्तीत जास्त परफेक्शन आणण्यासाठी आपण कोणतंही मटेरियल वापरू शकतो. मग तुमचं बोट असेल, कापड असेल, कापूस असेल, स्टंप असेल. तर इथे मी आता हा जो सुती कॉटनचा कपडा आहे त्यानं आता मी जो मागचा डोंगर आहे त्याचं शेडिंग केलं. त्याचा व्हाईट पोर्शन किंवा उजेड असलेला भाग किंवा त्याची जी शॅडोज त्याच्यासाठी सुद्धा मी व्हाईट पेन्सिल यूज करते आहे. तर त्याच्यामुळं आणखीन आपल्याला त्याच्यात परफेक्शन कसं आणता येईल याचा आपण प्रयत्न करायचा. त्यासाठी आपल्याला जे योग्य मटेरियल वाटेल ते आपण वापरून परफेक्शन आणू शकतो. आधीचं केलेलं डार्क शेडिंग आणि व्हाईट पेन्सिल्स असं वापरून इथे ग्रे शेड क्रिएट करते आहे मी. हा सगळा रिलेटिव्हिटीसाठी आपला प्रयत्न आहे. तर ह्या लाईट शॅडोज दाखवण्यासाठी मी पेन्सिल न वापरता डायरेक्ट स्टंपचाच वापर करते आहे. आता आणखीन तो मागचा जो डोंगर आहे, सगळ्यात मागचा जो डोंगर आहे तो आणखीन लाईट करण्यासाठी खोडरबराचा वापर करते आहे मी, इरेझरचा वापर करते आहे. पुन्हा इवननेस आणण्यासाठी स्टंप, खोडरबर या सगळ्याचा वापर आपल्याला करावा लागतो जास्तीत जास्त परफेक्शन आणण्यासाठी. आता जो सगळ्यात मागचा डोंगर आहे त्याच्यासाठी तर मी पेन्सिलनं शॅडोज काढणारच नाही आहे. डायरेक्ट स्टंपनं एक लाईट शेड फक्त दिली जेणेकरून तो सगळ्यात दूर आहे ह्याचा सेन्स निर्माण व्हावा. आता आपण घराचं म्हणजे जो सगळ्यात अलीकडचा ऑब्जेक्ट आहे त्याचं शेडिंग चालू करतो आहे, तर ह्याचं शेडिंग हे सगळ्यात डार्क असणार आहे कारण तो सगळ्यात अलीकडचा आहे आणि सूर्याच्या मागच्या बाजूला हे घराचं ही जी बाजू आत्ता आपण शेडिंग करतोय ती त्याच्या ऑपोजिट साईडला आहे, सूर्यप्रकाशाच्या ऑपोजिट साईडला आहे. त्यामुळं ह्याच्यामध्ये सगळ्यात डार्क शेड असणार आहे. हे शेडिंग आपण अशा पद्धतीनं केलं तरच त्या चित्राला 3D इफेक्ट पण येतो आणि सूर्य कुठल्या बाजूला आहे हे आपल्याला जरी सूर्य चित्रामध्ये दिसत नसला तरी इमॅजिन करता येतं, इमॅजिन होतं किंवा समोर चित्र बघणाऱ्याला पण इमॅजिन होतं की सूर्य कुठल्या बाजूला असेल. तर हे शॅडोच्या गेममुळे होतं. आपण जे शेडिंग करतो त्यामुळं समोरच्या बघणाऱ्याला पण समजतं की कुठल्या बाजूनं सनलाईट आहे आणि सावली कुठे. आता ह्या दोन्ही बाजूंना अंधारच असणार आहे कारण सूर्य मागच्या बाजूला आहे, पण तरीसुद्धा रिलेटिवली ही जी फ्रंट बाजू दरवाजाची बाजू जी आहे त्याला कंपॅरेटिवली जास्त अंधार असणार आहे ह्या तिरक्या बाजूपेक्षा. तर त्याचं शेडिंग डार्कर असणार आहे आणि छप्पर जे आहे घराचं जे रूफ आहे तर त्याचं शेडिंग हे लाईटर असणार आहे सगळ्यात, कारण तो सूर्याच्या बाजूला फेस होतोय म्हणजे सूर्यप्रकाश त्याच्या वरच्या बाजूला जास्त पडणार आहे त्यामुळे त्याचं शेडिंग हे सगळ्यात लाईट असणार आहे. तर ते दाखवण्यासाठी पहिल्यांदा जो मी एक हलक्या हातानं शेड दिली त्याला, तर ती खोड रबरानं आणखीन लाईट केली. आता डार्कर पार्ट आधी पेन्सिलीनं बॉर्डर करून घेते आहे.
आता झाडाचं शेडिंग करूया आधी थोडक्यात. आधी सगळं बेसिक शेडिंग करून घेऊया आपण. म्हणजे घराची सावली कशी पडेल, जर मागं सूर्य असेल तर घराची सावली कशी पडेल, झाडाची सावली कशी पडेल, किंवा ह्याचे आपण आधी मार्कर करून घेऊया आणि मग आपण फायनल शेडिंगकडे हळूहळू जाऊया, जेणेकरून आपल्याला नंतर जास्तीत जास्त परफेक्शनकडे जाता येईल. की आता मागच्या बाजूला सूर्य येता, मग समोरच्या बाजूला सावली पडणार आहे या घराची, तर मग ती साधारण कशी पडेल, तर ती इमॅजिन करून आपण इथे सावली दाखवतोय. आता घराची शॅडो दाखवून झाली. आता झाडाची शॅडो कशी येईल, किंवा झाडाचं आधी शेडिंग करून घेऊ बेसिक. आता झाडाची सावली कशी असणार आहे ती आपण आधी बेसिक काढून घेऊ, नंतर मग परफेक्शनकडे जाऊया. तर आता झाडावरती कुठल्या बाजूला सावली असेल तर ती ऑफकोर्स लेफ्ट हँड साईडला असणार आहे. तर आता आपण ते डार्कर पार्ट आधी करून घेऊया. त्याची पानं खालच्या बाजूला डार्कर असणार आहेत, त्यातल्या पण लेफ्ट हँड साईडला जास्त डार्कर असणार आहेत. सुरुवातीला आधी डार्कर पार्ट करून घेऊ, मग फेंट पार्टकडे जाऊ. आता मी इथे 1-2 प्रकारच्याच पेन्सिल वापरून शेडिंग करते, पण सगळ्या शेडिंगचा गेम हा तुम्ही प्रेशर किती देऊन शेडिंग करता ह्यावर पण अवलंबून आहे. म्हणजे जरी आपण 1-2 प्रकारच्याच पेन्सिल्स वापरल्या, पण कमी जास्त प्रेशर देऊन आपल्याला लाईट आणि डार्कनेस आणता येतो. पहिल्यांदा आपण डार्कर पार्ट काढून घेतले. जसा जसा वरच्या पानांचं आपल्याला शेडिंग करायचं आहे ते लाईटर होत जाणार, कारण ते सूर्यापासून जवळ आहे आणि त्याच्यावरती सनलाईट पडणार आहे, सूर्यप्रकाश पडणार आहे त्याच्यावर, तर त्यामुळं त्याचं शेडिंग हे लाईटच असणार आहे. आता त्यातला लाईट पोर्शन हा आपण खोडरबराचा वापर करून लाईट करू शकतो. ते कसं ते पुढे पुढे दाखवते मी तुम्हाला. आधी आता बेसिक शेडिंग आपण आधी करतोय. जी मागची सगळ्यात लांबची झाडं आहेत त्याचं शेडिंग करते आता. हे सगळा रिलेटिव्हिटीचा गेम आहे. कुठली बाग, कुठल्या गोष्टी लाईटर असणार आहेत, कुठल्या डार्कर असणार आहेत. आता ही जी सावली आहे ती सावलीसुद्धा घराच्या जवळची किंवा झाडाच्या जवळची जी सावली आहे ती डार्कर असणार आहे, आणि ती जशी लांब होत जाईल तशी ती फेंट होत जाणार आहे. आता ह्या घराच्या छपराची सावली सुद्धा भिंतीवरती पडते, तर त्यामुळं सगळ्याच भिंतीचं शेडिंग असणार आहे ते एकसारखं नसणार आहे, वेगळं असणार आहे. छताला जो चिकटून भाग आहे त्याचं शेडिंग डार्क असणार आहे, तेच खाली खाली जसा जो भाग जाईल त्याचं शेडिंग हे लाईटर होत जाणार आहे. आता जी जमीन आहे त्याच्यावरती पण जे काही बारीक सारीक गवत, दगड, माती ह्याच्यामध्ये जो अनइवननेस असणार आहे त्याचे सुद्धा आपल्याला किरकोळ शेडिंगमधून दाखवायला लागणार आहेत, जास्तीत जास्त त्याला नॅचरल इफेक्ट आणण्यासाठी. आता आपण आभाळ जे आहे आकाशाचा थोडक्यात आता आधी आपण शेडिंग करतोय. आकाशात जे काही ढग असतील किंवा
आकाश दाखवतोय. आता आधी आपण आकाशाचं पण शेडिंग दाखवायला लागतं, कारण आभाळ किंवा ढग जे काही असतात आकाशामध्ये, तर त्याच्यावर पण सूर्यप्रकाश पडतो आणि सूर्यप्रकाशाच्या ऑपोजिट साईडला ढगांमध्ये पण सावली असती. तर ती सावली कशी दाखवायची आणि प्रकाश कसा दाखवायचा ते दाखवते मी आता. तर ढगातला सुद्धा जो डार्क भाग आहे तो मी आता इथे स्टंपनी काढते आहे. जास्तीत जास्त त्याला परफेक्ट आकार यावा ढगांना सुद्धा, त्यासाठी मी डायरेक्ट स्टंपचा वापर करते आहे. स्टंपनं शेडिंग केल्यामुळे त्याला जास्तीत जास्त रिॲलिस्टिक इफेक्ट येतो. तर ढगांची पण ही गोलाई दिसावी यासाठी वक्र रेषा ज्या आपण सुरुवातीला ज्या प्रॅक्टिस केल्या मागच्या व्हिडिओमध्ये, जी आपण प्रॅक्टिस केली, तर त्या कर्व्सच्या प्रॅक्टिसचा आपल्याला शेडिंगमध्ये सुद्धा उपयोग होताना इथे दिसतोय. आपल्याला असं वाटतं की त्या बेसिक आकारांचा काय फायदा होतो, तर पदोपदी कुठलंही चित्र काढताना आपल्याला त्या बेसिक आकारांचा फायदा होत असतो. आता हे लाईट आपण जे काही असे पटकन स्ट्रोक्स देतोय, हे जास्तीत जास्त परफेक्शन आणण्यासाठी आपण स्ट्रोक्स देतोय. त्यातला जो लाईट भाग आहे तो मी खोड रबरानं फेंट दाखवण्याचा, किंवा ज्याच्यावर प्रकाश पडला आहे सूर्याचा, तो खोड रबरानं जास्तीत जास्त कसा प्रकाशमान दाखवता येईल याचा माझा प्रयत्न आहे, की जास्तीत जास्त ते खरं कसं दिसेल, ते ढग खरे कसे वाटतील यासाठी पेन्सिल्सचा, लाईट पेन्सिल्सचा म्हणजे 2Hच्या पेन्सिल्सचा किंवा खोड रबराचा वापर आपण इथे करतोय लाईट शेड्ससाठी. खरं तर अगदी लहानपणापासून आपण हे काढलेलं चित्र आहे, म्हणजे डोंगर, झाडं, घर, ढग, सूर्य, पण तेव्हा आपण काढलेलं चित्र आणि आत्ता आपण काढत असलेलं चित्र ह्याच्यामध्ये नक्कीच जमीन आसमानाचा फरक असणार आहे हा व्हिडिओ बघितल्यानंतर. तर हा सगळा रिलेटिव्हिटीसाठीचा आपला चाललेला प्रयत्न आहे की लांब जवळ असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, तर ते शेडिंगमधून आपल्याला कसं जास्तीत जास्त दाखवता येईल, कुठली गोष्ट लांब आहे कुठली जवळ येईल, तो दाखवण्याचा आणि तो शिकवण्याचा माझा प्रयत्न आहे या व्हिडिओमध्ये. आता सूर्य हा ॲक्च्युली आपल्याला कधी काढायचाच नसतो, कारण तो सगळ्यात प्रकाशमान आहे आणि त्याचाच उजेड सगळीकडे पडतोय म्हणल्यावरती त्याला आपण डार्क शेडनं किंवा डार्क पेन्सिलनं पण तो काढूच शकत नाही. तर जस्ट मी एक इमॅजिन होण्यापुरतं एक त्याला फेंट जी 2Hची पेन्सिल आहे त्याने एक लाईट बॉर्डर केली आणि आपल्याला खोड रबरानं जी आपण आधी ढगाला एक लाईट स्टंपनं शॅडो करून घेतलेली, किंवा आभाळ दाखवण्यासाठी जी एक आपण लाईट शॅडो करून घेतलेली, त्याच्यात मी खोड रबरानं खोडून सूर्य दाखवला आहे इथे. तो जसं जसं तुम्हाला परफेक्शन सूर्याच्या ह्याच्यात येईल तसं तसं तुम्हाला तो दिसायला लागेल. तर आपण खोड रबराचा वापर करतोय सूर्य दाखवण्यासाठी. आता आपण ढग अजून जास्तीत जास्त कसे परफेक्ट दाखवता येतील ते करूया. तर मी खोड रबराचा वापर करून त्या ढगांचा शेडिंग करते. हे मोल्डेबल खोड रबर आहे, हे तुम्हाला ऑनलाईन मिळेल. मी त्या सगळ्याच्या लिंक्स तुम्हाला शेअर करते, त्याचा तुम्ही नक्की लाभ घ्या. हे सगळं मटेरियल तुम्हाला ऑनलाईन मिळतं. ही जनरेशन खूप लकी आहे की त्यांना हे सगळं एकतर फ्री नॉलेज पण मिळतं आहे, खूप इझिली हे सगळं सामान पण अवेलेबल आहे. त्याचा नक्की फायदा करून घ्या. आता
आता आपण ह्या झाडांच्या पानांचं जे टेक्स्चर आहे ते परफेक्ट करण्याचा प्रयत्न करतोय खोडरबराच्या मदतीने. चित्रातला लाईट भाग दाखवण्याचा प्रयत्न खोडरबराच्या साहाय्याने करते मी. सूर्य कसा आता जास्तीत जास्त ब्राईट दाखवता येईल याचा प्रयत्न करते मी आता. आता हा लँडस्केप आपला कंप्लीट झाला आहे. आता आपण रिलेटिव्हिटी कशी दाखवायची चित्रामध्ये ते बघूया. घराचा समोरचा भाग मी काढते. आता ज्या क्षितिजाच्या अनुषंगानं आपल्याला चित्र काढायचे ते आधी आपण मागे ड्रॉ करून घेतलं. त्याच्यावरचा एक पॉईंट ठरवला. त्या हिशोबानं त्या पॉईंटच्या हिशोबानं आपल्याला जो म्हणजे आपला व्ह्यू आहे त्या हिशोबानं आपल्याला लाईन्स ड्रॉ करून घ्यायच्या आहेत. आता एका लाईनीतली एकाच आकाराची घरं जरी असली तरी ती जशी लांब लांब आपल्याला दाखवायची आहेत तशी तशी ती लहान लहान दिसत जातात. पण ती कोणत्या प्रमाणात लहान दिसत गेली पाहिजेत ज्यानं रिअलिस्टिक इफेक्ट येईल त्यासाठी या लाईन्सचा उपयोग होतो. आता ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला स्ट्रेट लाईन्सचा उपयोग होतो आहे जे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस केलेली आहे. हे पाठीमागचं झाड आहे. अलीकडचं झाड हे मोठं असणार आहे. तर ते किती मोठं असेल यासाठी पण आपल्याला ते इमॅजिन केलेल्या पॉईंटचा आणि क्षितिजाचा उपयोग होतो. या व्हिडिओमधून तुम्हाला स्पष्ट लक्षात आलं असेल की रिलेटिव्हिटी कशी दाखवायची. आणि आता हा तयार झालेला आपला लँडस्केप. तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी पडेल. तेव्हा नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.